गुड मॉर्निंग. तर मी घेतली सकाळ सकाळ छोल्यांची भाजी बनवायला. मस्त छोले ना मी कुकरलाच उकरून घेतलं ना, मग वाटा बिटाटा मस्त त्याच्यात टाकला आणि मग लगेच इथेशी मी पुऱ्या घेतल्या थोड्याशा बनवायला. का तर ते छोल्यांची भाजीशी ना पुऱ्या असल्या का मस्त लागतात. मला काही भाताबिताशी जास्त पट्ट नाही. मग घाईघाईनेच जेवलो. हे पुऱ्या बिऱ्यांच्या नादान मनाला टाईम झाला होता क्लासला जावाला. मग 4-5 अशा पुऱ्या घेतल्या खावाला आणि भाजी घेतली मी लगेच आणि खाली बिली आणि लगेच आलो क्लासमध्ये. त्या क्लासमध्ये बघ स्टुडंट सगळं चालू होतं ना. आता फुल क्लास झालाय हा माझा, म्हणजे स्टुडंट जरा जास्तच झाले ना. हे नवीन बॅच आहे ना, तर या नवीन बॅचला ना मला वाटते 4-5च दिवस झाले, म्हणजे एकच आठवडा. पण ते एक आठवड्यात ना सगळ्यांचं 2-2, 3-3 ब्लाऊज झाला हा. ब्लाऊजांची फिनिशिंग बघा किती भारी आली ना, मस्तच. म्हणजे सगळ्याही 2-2 तरी अशी ब्लाऊज शिवली, तिसरा कापून ठेवलाय ना. मग त्यांची थोडीशी अशी व्हिडिओ घेतली. त्या गेल्या ना, मग बसलो मी माझा ब्लाऊज शिवायला. मग लगेच सगळा झारू बिरून काढला ना, मग आलो घरी. घरी आल्यावर काय मला लगेच ते आपल्या भाकरी बिकरी भुजायला लागतात आणि त्या भुजाच्याच आहेत ना, ते कोणाला सांगशील आता. तर मग आलो का 2-3 भाकरी करता ना, मग लगेच भाजी करायला घेतं. भाकरी करताना बरं गरम होतंय ना, का बाबा बाबा बस वाटायची ना, असं वाटते का उभाच नाही राहावा. घाईघाईने त्या 4-5 भाकरी केल्या. मग रोजचाच भाजीचा प्रश्न आहे आमच्या, काय रोजच भाजी असते ना. भाव असला का बरा वाटते, रोज भाजी असली का विचार करताना काय करू काय करू. मग भाजीला तर काहीच नव्हता. मग या सुकवलेल्या मावट्या होत्या ना, त्याच उकरून घेतल्या ना, मस्त चटणी बिटणी अशी शिजवून घेतली. त्याच्यावरती भाजी केली. माझ्यासाठी असा मिरचीचा ठेचा बनवला. मला काय मिरचीशिवाय काही कर्म नाही, ते लागतंय ना. मग भाजीसाठी आलो इथे शनिवारच्या बाजारात. तर इथेशी ना शुक्रवारचा जसा मार्केट भरते ना, तसाच पण मस्त मार्केट भरते हो. इथेशी पण साड्या विड्या मस्त असतात, म्हणजे गावंडी साड्या विड्या असं पीस इथेशी पण असतात. कोणाला पाहिजे असतील तर मग इथे या बाजारात आले तरी भेटत जाईल न. यो बाजार ना सेक्टर 4ला भरते हा, करंजाड्यान. म्हणजे कुणाला काही पाहिजे असेल तर यात जा बिंदास. मस्त मस्त असतात वस्तू, बघा तुम्हाला लागल तशा ना. मग मी लगेच जराशी भाजी घेतली ना, मग आलो घरी.